वडगाव शहरी समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आम्ही आलो आहोत येरवडा लक्ष्मीनगर या ठिकाणी. आपण बघू शकता हे लक्ष्मीनगर पोलीस ठाणे ह्या ठिकाणी आलोत, कारण इथं सुरळीत गुन्हेगारी भरपूर वाढलेली होती. पण कदम साहेब आल्यापासून त्याला आळा भेटलाय. तर आपण त्यांच्याशी बात करू. तुला बच्चेला बघायचे सांगायचे हे आले तर मुलाखत घ्यायला आम्ही करतो तुला नंतर बाळा. जय सर, मी वडगाव शहरी समाचार संपादक नानासाहेब सर. सर, आपलं लक्ष्मीनगरमध्ये ह्या ठिकाणी आलात तर पोस्ट झाली आपली, तर किती दिवसापासून म्हणजे किती दिवस झाले आपल्याला इथे येऊन? 15 डिसेंबर 2025ला पोलीस स्टेशनचं उद्घाटन झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. या पोलीस स्टेशनचा ओपनिंग करायचं मुख्य हेतू आहे की या भागात असलेली गुन्हेगारी, संपूर्ण स्लम एरिया आहे, गुन्हेगारी वाढलेली होती. नागरिकांमध्ये त्याच्यामुळे प्रचंड भीतीचं वातावरण होतं या ठिकाणी. मूळ मुद्दाच होता की या ठिकाणी पोलीस स्टेशन झालं तर नागरिक ताबडतोब त्यांना मदत मिळाली, नागरिकांना मदत भेटेल पोलीस स्टेशन. बरोबर. पण सर, पहिलं जे पोलीस स्टेशन झालं त्याच्या आधीपासून तर इथे गुन्हेगारी होतीच. पोलीस स्टेशन झालं तरी गुन्हेगारी होती. पण आपण आलात ना साहेब, तो गुन्हेगारीला खरंच आळा भेटलाय. कारण आपले जे पब्लिक आहे ते लोकच आपल्या सत्कार वगैरे करतात, आपल्याला बोलून सत्कार वगैरे करतात, नाही का, की त्याला मोकळा श्वास भेटलाय गुन्हेगारीच्या याच्यातून. तर आपण याच्याबद्दल काय सांगू? याच्यामध्ये कसं आहे, एकटा माणूस कधीच सुपरमॅन होऊ शकत नाही. याच्यामध्ये प्रचंड पाठबळ हे माननीय पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, आमचे DCP असले, ACP असले, यांचं प्रचंड पाठबळ, यांचं मार्गदर्शन, यांचा अनुभव आणि माझा जो स्टाफ आहे त्यांनी केलेली मदत, या वळावरती, या संपूर्ण याच्यावरती, अनुभवावरती आज मी तिला आपण इथली 90%, 100% म्हणणार नाही, 90% गुन्हेगारी मी कमी आणलेली आहे. ब्रिटिशकालीन ज्या भट्ट्या होत्या, दारूच्या भट्ट्या, त्या आपण सगळ्यात तोडलेल्या आहेत. म्हणजे पहिले चौकीसमोरून वाहनं जायची, दारूची भट्ट्या जायची, कारण त्यावेळेला मनुष्यबळच कमी होतं. मनुष्यबळ त्यावेळेला कमी होतं, त्याच्यामुळं हे होत होतं. पण आता मनुष्यबळ आहे, वरिष्ठ लक्ष स्वतः जातीने लक्ष घालतायत, स्टाफ भरपूर आहे, त्याच्यामुळं काय गुन्हेगारी होते का नाही सर. आपण कशा ज्या दारूच्या भट्ट्या ज्या करायच्या, महिला वगैरे करायच्या, तर त्यांना रोजगार नव्हता. बरोबर आहे. आणि येरवड्यामधील जर बोललं ना तर महिला काय पुरुषांना पण कुठे काम भेटले जात नाही. बरोबर. महिलांसाठी आपलं काय उपक्रम केलाय? लमान तांडा आणि लक्ष्मीनगर मधले कुठे बाहेर जॉबला गेले तरी ते एरियाचं नाव ऐकून त्यांना कोण ठेवत नाही. हो, बरोबर. आता भट्ट्या बंद झाल्यात तर महिलांसाठी आपण महिला गृहोद्योग सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर पुरुष जे आहेत ते पण डबे घेऊन कामाला जात आहेत, कुठे मॉलमध्ये कामाला आहेत, त्याच्यानंतर हाऊसकीपिंगचं काम करताय. तर मी त्या ठिकाणी फोन करून सांगतो की ह्यांना काम द्या म्हणून. अच्छा. त्याच्यामुळे तो पण थोडं बेरोजगारी कमी झालेली आहे. आता मध्येच एका मुलाची धिंड काढली होती आपण, नाही का? नाही, धिंड नाही म्हणता येणार. त्याच्यामध्ये सलमान सुलतान शेख असं काय ते नाव आहे त्याचं. तर त्याच्यावरती वय खूप लहान, 20 गुन्हे त्याच्यावरती, वय वर्ष 20 गुन्हे त्याच्यावरती 22 होते आणि प्रचंड दहशत त्याची ह्या एरियामध्ये. तो आम्ही त्याला धिंड नव्हती काढली, तर आम्ही त्याला तो घटनास्थळ बघायला गेलो. तर सर, आपण जे लहान लहान मुलं जे आहेत गुन्हेगारीकडे वळाले, तर त्यांच्यासाठी काय मेसेज देऊ शकता? नाही, लहान मुलांचं सर्वात कसं आहे की घरच्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, लहान मुलांसाठी आपण आता लवकरच मागची 2 मजली इमारत आपल्याला PMCची मिळते, त्याच्यामध्ये आपण क्लासेस सुरू केले, ब्रेन वॉशचे क्लासेस सुरू केले. झोपडपट्टी एरिया आहे, स्लम एरिया आहे, शिक्षणाचा अभाव आहे आणि आई वडील सकाळी कामाला जातात, मुलांच्याकडे लक्ष द्यायला कोण आहे, त्याच्यामुळे ही मुलं थोडीशी पाय घसरले त्याच्या, पण ते होतील सगळे गोष्टी. माझं त्यांना एकच सल्ला आहे की बाबा कायद्यात राहील तर फायद्यात राहील. धन्यवाद. थँक्यू. वडगाव शहरी समाजाची बात केली.